कल्याणच्या दादांचं माझं बोलणं झालं आता फोनमध्ये थोड्या वेळापूर्वी. तो जरा कुठं बरं वाटायला लागलं, नाहीतर माझा चेहरा असा झालता असा. हे सच जरी बोलले हे पोरं तरी मार खाणार होते आज माझा. एवढी चिडचिड झालेली मला. आणि मध्ये मग यांचं काय बर 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 खाती गुरं खाल्ल्यागत. नीट खा बाबा. सर बाजूला हो, बाजूला हो म्हणलं तर अजून माझ्या अंगावर येईल. तर खूप साऱ्या कमेंट आल्या की दादा वडापावचा स्टॉल टाक, टपरी टाक, तिथेच चहाचा गाडा पण काय काय असं आलं. पण मला समजलं ते काय म्हणायचं ते, की बाबा एखादा गाडा टाक किंवा टपरी टाक आणि तिथं चहा वगैरे सगळं ठेव, वडापाव ठेव, अशी कमेंट आली. पण त्यासाठी पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पैसा. पैसाच महत्त्वाचा आहे. एवढं भांडवल कुठून आणायचं आपण. म्हणे की दादा बाई माणूस घरात बसून राहिली तर तिला कोण नाव ठेवणार नसतं, पण पुरुष बसून असला की त्याला खूप नाव ठेवणारे असतात. तर ते एकदम बरोबर आहे. इकडं गडी 12 तास किती का काम करून येईना, त्याची कदर कोणाला नसते. पण बाई कामाला गेली की मग लय कदर येते, लय पुळका येतो, असं असतं. म्हणजेच त्याला माहीत असतं. खूप साऱ्या कमेंट आल्या की मला कमेंट एक सततच येते की दादा तू कुठला आहे कुठला आहे. मी 17 वेळेस सांगितलं आहे मी धाराशिवचा आहे. 17 वेळेस नाही 1760 वेळेस सांगितलं असेल. आणि एक म्हणे की तू रिप्लाय नाही देत. 17 वेळेस तर झालं आहे तुला विचारायचं कितीतरी दा की तू कुठला आहे कुठला आहे. धाराशिवचा मी कितीतरी वेळेस सांगितलं आहे. कुठलं आहे रे ना आपण धाराशिव. त्याचं आधी नाव काय होतं माहिती आहे का, उस्मानाबाद. ए पोरे बंद कर ग, आवाज कमी कर त्याचा, बंद कर. नाही तसं आहे बरोबर, आपण सोलापूर बार्शीचं. पण हद्द कोणती जवळ आहे. समजा आपल्याला कोण भेटा येणार असेल किंवा आपण कुठं जातो, कोणती सिटी जवळ पडते आपल्याला, धाराशिवच ना. मग त्यामुळं नाहीतर हाय आम्ही सोलापूरचे. आमचा जिल्हा सोलापूर, तालुका बार्शी, पण आम्ही आहे बाँड्रीवर एकदम. इथंच धाराशिवची हद्द चालू होते आणि सोलापूरची संपते, अशा ठिकाणी. मग आम्हाला जवळ काय पडतं, धाराशिव पडतं, त्यामुळं धाराशिव म्हणतो. जे लांबटले आहेत ना, समजा पुणे मुंबई, त्यांना हे धाराशिव माहीत नसतं किंवा बार्शी माहीत नसते किंवा सोलापूर हाय मोठं आता ते माहिती असतं. मग त्यावेळेस मी काय म्हणतो, तुळजापूर. तुळजापूर म्हणलं की बरोबर त्यांच्या लक्षात येतं. कारण तुळजापूर काय छोटं फिटं ठिकाण आहे होय, महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आपला तुळजापूर. मग त्यावेळेस ते म्हणतो आम्ही. असं बघायला गेलं तर तुळजापूर लांबच आहे आम्हाला. बाबा बोलले ना की आपण सोलापूरचे आहे, पण जवळ पडतं धाराशिव. कुणी तर कमेंट पण केली एका ताईनं की दादा वॉचमॅनचा काम आहे आणि भारी आहे, असं तसं, हलकं असतं ते, काय त्रास नाही, हे नाही ते नाही, अशी आलती कमेंट. जवळपास असलं की जाऊ शकतो मी. बाहेर जायचं म्हणलं पुण्या मुंबईला की मग हा एवढा बारदाना कसा करणार ना, असं आहे. त्रिशा इकडे ये म्हणलं ना तुला, 1 मिनटं बसत नाही. जाती त्या पुरीला मारती पण खेळती पण. त्यांचं काय बारकी ते भांडतात पण आणि एक होत्यात पण. मग त्यामध्ये हे शहाणेच लई मध्ये मध्ये करतात. शहाण्यांनाच वळण नाही बिलकुल आमच्या गल्लीत. बारकी लेकरांची भांडणं झाली तर मोठ्या आधी भांडणं काढतात. मला तर मी पूजा कामाला गेली ना, मग तिला मी दिवसभर बाहेर काढतच नसतो, घरातच झोपत असतो आम्ही. तिला झोपवतो आधी, मग मी झोपतो, नाहीतर मग बाहेर येऊन बसतो मी. केलं असतं. माझी पण खूप इच्छा होती एक टपरी चालू करायची. त्यात आपलं कुरकुरे फिरकुरे काय 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 ठेवावं. तेवढं 2 दिवसातून 300-400 रुपये पण मिळाले की आपला नफा भेटला की तरी पण तेवढं पण बास की बाबा बसून हाजरी निघल. नाटक करती तो एवढं काय तुझं पाय गाऊनमध्ये अडकूपर्यंत तुला शुद्ध नाही भाई. अशी काय बेशुद्ध झाली काय तू पडायला गापमानी.
जगा वेगळी बाई तू, कामाला असल्यावरच बरी असते तू, नाहीतर मग तुला अशी झोप येते बसून निवांत असल्यावर. काल पाऊस होता कामाला गेल्यावर, आणि आज कामाला नाही गेली तर आज पाऊस नाही. आता उद्या जाईल. मी कुठं जाऊ? टपरीची किंमत पण लय असते, माल भरायला करायला वेगळं म्हणून 20,000 तर लागतील म्हणजे सुरू करायचं म्हणलं. अजून 8-10 दिवस जात होते. गवत नका टेन्शन घेऊ. मग बघा मग कोणाजवळ आहे का 10-20 पेंड्या उसणं पासणं मागा, पैसे देऊ त्यांना आपण. बघा विचार मग सांगायचं 8-15 दिवसांत देतो बा पैसे ना, आणायच्या 20 पेंड्या. यावर्षी पाऊसच लेट झाला ना, त्यामुळं चाराच नाही. मग म्हशीची फजिती व्हायली जरा. आता तिचा चारा संपला सगळाच. बाबांना त्यांची काळजी आहे चाऱ्याची. हिला काही काळजीच असेल नसेल मला माहीत नाही. मला माझीच काळजी की बाबा काय करू, कसं आपला घर परपंच चालवण्यासाठी काय करू, कसं 4 पैसे येतील, काय करू, कोणतं काम करू, कुठं जाऊ, बाहेर जाऊ, काय हे माझ्या डोक्यात फिरणारे विचार. पोरांच्या डोक्यात हेच असतं की बाबा आत्ता काय खेळावं, काय करावं. लहानपण लय भारी, लय भारी. खायचं खेळायचं मस्तपैकी एकदम निवांत राहायचं. मोठं झाल्यावर काय नुसतं धक 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 धक, हे करू ते करू, काय करू, डोकं आऊट होऊन जातं. तुझं तोंड वेगळंच दिसतंय, ते नाकातलं नाही त्यामुळं दिसतंय तसं. आता ते विसरून जा. चार्जिंग नसेल मिशनमध्ये. सकाळी करू दाढी, आता काढून लावावं लागेल चार्जिंगला. सकाळी करू, चार्जिंग करावी लागेल त्या मशीनला. बघतो की मी आर्यनच ठेवले असेल ती मशीन, नाही रोहनला ठेवले. त्याच्या लक्षात राहते म्हणून त्याला सांगितलं रोहन तुझ्या खुणेनं ठेव. काढून तिला चार्जिंग करावं लागेल. सकाळी आंघोळीच्या आधी सांगा. लाईट कधी पण जाती, आता सध्या आहे तर ते हे करून टाक मोबाईल चार्जिंग. पॉवर बँक मी करून ठेवलंय. मी पॉवर बँक तर कोणाला देणार नाही. लगेच करून ठेवायचं हिटर पण चालू, म्हणजे तरी लाईट गेली तरी पण पाणी गरम राहतं. ही माझी केस असे कसे दिसायलेत मला कळना. लालसर कुठला तर उजेड म्हणजे त्यावर प्रकाश पडतो काय. याचा बटन लूज झालं, निघतो म्हणा. हा वापरायलाच काढतो आता. 2 काढले. तू लय वेळ सुकवती ना, आणि उलट करून सुकवावं लागतंय त्यामुळं कलर उडतंय. आणि असं पिळून लागतंय जोरात. म्हणजे आपण काय करतो, पाणी का पिळतो ना त्याला, पिळलो ना त्याचा आकार पण बदलून जातो. मला पण नव्हतं माहिती, कल्याणच्या दादा बोललेले मला मागच्या वेळेस. तो असं मी पिळत होतो असा, म्हणे असं का पिळतोय, आकार शेप बदलतो म्हणला तुझं. भैया होय बोललो मी दादांशी, हाय म्हणा बरं त्याला. आता कल्याणच्या दादांना त्यांचे हे विचारतात खबर, म्हणजे भैयाला बरं नव्हतं ना, दादांच्या मुलाला बरं नाही तर त्यांचे विचार म्हणतात. फोन लावून देऊ का? बघू, चला बाय.